जे कणगी जी आहे धान्याची, त्या धान्याच्या कणगीमध्ये जे जुनं धान्य येतं आहे, ते जुनं धान्य जे आहे ते किडलेलं आहे, ते तुमचं कर्म आहे, ते सगळं साफ व्हायला लागेल आणि मग ते चांगलं धान्य यायला सुरू होईल. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये जे दुःख येतं ते कुठेतरी पेरून ठेवलेलं आहे आपण. मग वरडायचं नाही, असं कसं झालं म्हणायचं नाही. कर्म केले तेची भोगा आले. ते दुःख जे आयुष्यामध्ये आलं आहे ते कदाचित कधी ना कधी ते केलेलं आहे, त्याचं ते फळ आहे. यातनं सुटका कधीच होऊ शकत नाही, त्यात ते भोगावंच लागेल तुम्हाला. दुसरं उदाहरण देतो. एक खोली आहे, घर आहे, घर 10 वर्ष झालं बंदच आहे, कुलूप आहे त्याला. कुलूप उघडायला गेला, कुलूपसुद्धा निघलं नाही, तोडून काढावं लागलं, गंजून गेलं तर सगळं. 10 वर्ष बंद असलेलं कुलूप निघतं वे. आणि मग ते कुलूप गंजून गेलं, सगळं खराब झालं, तोडून काढलं, उघडली खोली. खोलीमध्ये आतमध्ये बघितलं, जाळ्या सगळीकडे झालेल्या, सगळ्या धूळ पसरलेली सगळी आणि बेकार झाली हालत सगळे. एक झाडू घेतला, झाडूनं झाडून काढलं आणि खोली कशी चकाचक झाली. असं होत नाही लगेच, एकदा झाडून होईल का हो? कुठं ना कुठं कोपऱ्यात घाण राहते. 2-4 वेळा झाडावं लागतं, पोछा मारावा लागतो आणि मग ते स्वच्छ होतं. तरीसुद्धा वास जात नाही कधी कधी रूमचा. मग रूम फ्रेशनर मारायचा, थोडंसं काहीतरी करायचं. मग ते राहायला आल्यानंतर दररोज जेव्हा स्वच्छता सुरू होते त्यावेळेला खरं त्या घराचं घरपण किंवा ते व्यवस्था होते. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा दुःख येतं तर एक कुठंतरी कोपऱ्याला बसलेलं आहे, हे आहे. अनादी काळापासून हे घाण आत्ता कुठं या वर्षात या 6 महिन्यामध्ये सत्संगाला जोडलेलं आहे. लगेच साफ होईल का हो? लगेच साफ नाही होत ना. सारखं ते साफ करण्याला वेळ द्यावा लागेल, सारखा त्यामध्ये व्यस्त राहावं लागेल. त्या कृष्ण भावनेमध्ये मंत्राचा जप करावा लागेल, भगवद्गीता वाचावी लागेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम. निरंतर केलं पाहिजे, निरंतर. आज झाडू मारला, परत 8 दिवस झोपलाय, परत 8 दिवसांनी थोडा मारला, असं नाही चालणार. निरंतर झाडू मारला तर ते घाण निघून जाईल आणि रूम स्वच्छ होईल. अगदी याचप्रमाणे निरंतर साधन केलं, भजन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, गीता अध्ययन केलं तर हे सगळी घाण निघून जाईल, लवकर निघून जाईल. लक्षात येतं आहे का? हा एक फॉर्म्युला आहे. दुःखाची तीव्रता कमी होऊ शकते. दुःख येईल पण तीव्रता कमी करण्याचं आपल्या हातात आहे. कसं? तर ते घाण जेवढं जास्त तुम्ही साफ कराल तेवढं लवकर त्यातनं मोकळं होईल ना. धान्य आहे ते खराब झालेलं धान्य आहे त्या कणगीमधलं एकदमच काढून घ्यायचं बाहेर लगेच. ते तुमच्या हातात आहे किती काढायचं, काय करायचं. तसं दुःख हे येणार आहे कर्मानुसार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. फक्त ते सहन करायचं आहे. आणि दुःख काय करायला पाहिजे हो? यायला पाहिजे का नाही पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये? सांगा बरं. काय यायला पाहिजे सांगा, 2 कारणं. नाही नाही, काय यायला पाहिजे? दुःख का पाहिजे? ओके, छान. अजून चुकता होतोय, छान. अजून काय, कोणाचं दुसरं काय म्हणणं आहे याच्या व्यतिरिक्त? 2 कारणं सांगितली. एक तर आपलं कर्माचा हिसाब चुकता होते, चांगलं वाटायला पाहिजे. एक भक्त होते वासुदेव घोष नावाचे, चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये. तर त्यांना कुष्ठरोग झाला होता आणि ते कुष्ठरोगामध्ये काय असतं, लेप्रसी, किडे पडतात, हातपाय गळून पडतात, सगळे नाक गळून पडतं, किडे होतात त्यामध्ये, त्याला कुष्ठरोग म्हणतात. आपल्यापैकी कोणाला झालं? नाही झालं? माहीत कसं असणार तुम्हाला, फार भयानक रोग ते. मग त्या रोगामध्ये अंग गळून पडतं आणि ते किडे जे आहेत ना, ते किडे शरीर खाऊन टाकतात सगळं. त्यांना रोग झालेला, मग त्यांच्या अंगावरचे किडे खाली पडायचे, ते किडे खाली पडायचे. इतके किडे व्हायचे अंगावर की ते किडे खाली पडायचे जमिनीवर. जमिनीवरचे जे किडे उचलायचे परत अंगावर ठेवायचे. आणि मग त्यांना विचारलं चैतन्य महाप्रभूंनी, काय करताय तुम्ही? ते म्हटले, काय नाही, जे काय दुःख आहे, भोग आहे माझा भोगायचा कर्माचा, म्हणले आता याच जन्मामध्ये भोगू द्या म्हणले सगळं काय असेल ते, पुन्हा कशाला अजून जन्म मला म्हटले. जो काही त्रास व्हायचा तो आता याच शरीराला होऊ द्या, पुन्हा शरीरच नको म्हणले मला.
नेक्स्ट जीवनच नको म्हटलं. महाप्रभू इतके प्रसन्न झाले, त्यांनी आलिंगन केलं त्यांना. जसं आलिंगन केलं तसं त्यांचं शरीर असं सोन्याचं झालं, गोल्डन. जर रोग नष्ट झाला, चैतन्य महाप्रभू त्यांना आलिंगन केलं. तेजस्वी झालं, तप्त कांचन, सोन्यासारखं पिवळं झालं शरीर. भक्तांचा हा भाव आहे की किती जरी त्रास झाला शरीराला तरीसुद्धा त्यांना आनंद होतो शरीराला त्रास झाल्यानंतर, कारण त्यांनी दुसरा अध्याय वाचलेला आहे भगवद्गीतेचा. काय? मी शरीर नसून आत्मा आहे. मी मागच्या वेळेस पण सांगितलं की ह्याचा साक्षात्कार होणं फार मोठी गोष्ट आहे. हे काय लगेच साक्षात्कार होत नाही की मी शरीर नाही आत्मा आहे म्हणून. त्यामुळे हळूहळू या स्तरावर येण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. त्याला म्हणतात आत्मस्तर. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी एक अणू आत्मा आहे, सूक्ष्म आत्मा आहे, असं सारखं घुमायला पाहिजे कानामध्ये. पण आपण जनरली हे होत नाही. जो आत्मा आहे म्हणतो आपण, पण भावतंय कुठं, आम्हाला समजतंय कुठं ते आत्मा आहे म्हणून. मग त्या आत्म्यात समजावा म्हणून महाभारताच्या युद्धस्थळावरती भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुना संवाद चालू आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुन म्हणतात की बाबा मी मारतोय आता, हे माणसाला मारायला सांगतो तुला, तू एवढा का वैतागला आहेस? कारण मरणार कोणच नाही म्हणले. अजो शाश्वतम नित्य, आपण सगळं पाहिलंय सगळं. मरणार कोणच नाही म्हणले भगवंत. मग अर्जुन म्हटलं मरणार कसं नाही म्हणताय, हे तर माणसं मरणार की. तर एक आत्मा आहे याचं विवरण आता आजचा जो श्लोक आहे ना, जायते म्रियते वा कदाचिन, याच्यामध्ये असं वर्णन आहे की 6 अवस्था शरीरामध्ये आणि आत्म्यात नेमका फरक काय आहे. आणि दुसरं आहे आत्म्यामध्ये आणि परमात्मामध्ये काय फरक आहे. तर दुसरं आधी घेऊया. गुणात्मकदृष्ट्या आत्मा आणि परमात्मा एकरूपच आहेत, एकच आहेत. आत्म्याचे जे गुण आहेत तेच परमात्म्याचे गुण आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आत्मा आणि परमात्मा म्हणजे आपण आणि भगवंत, दोघांचे गुण सारखेच आहेत. जसं भगवंत खातात, आपणही खातो. भगवंत बोलतात, आपणही बोलतोय. भगवंत झोपतात, आपणही झोपतोय. असं काही कृती आपण करू शकतो भगवंतासारख्या. म्हणजे भगवंतांना एक गुण जे भगवंत आहेत, भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये सारखेच गुण आहेत. जसं आत्मा सच्चिदानंद आहे म्हटलेलं आहे, भगवंतसुद्धा सच्चिदानंद आहे. सत चित आनंद. सत म्हणजे शाश्वत, इटर्नल. चित्त म्हणजे फुल ऑफ ब्लिस, आनंदमय. सत चित, चित म्हणजे फुल ऑफ नॉलेज, पूर्ण ज्ञानमय. आणि आनंद, पूर्ण ज्ञानमय आहे आत्मा. तसं भगवंतही आहेत. भगवंतामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक? असं गुणात्मकदृष्ट्या एकच आहे. आपण तसं पाहिलं, क्वालिटेटिव्हली आपण एक आहे. क्वालिटेटिव्हली वी आर इक्वल, क्वांटिटेटिव्हली वी आर डिफरंट. क्वांटिटीली डिफरंट आहे. क्वालिटी म्हणजे गुण सारखंच आहे. भगवंत चोरी करतात, आपणही चोरी करतो. करतो का? आपणही चोरी केली समजा, हा गुणच आहे की आपला एक चोरी करणे. खोटं बोलतो, भगवंतही खोटं बोलू शकतात, आपणही खोटं बोलू शकतो. गुण सारखे दिसतात म्हणून काय आपण देव झालो काय? का देव माणूस झाला? देव माणूस झाला का माणूस देव झाला? गुण एकच आहेत आपल्यामध्ये. हां, रुक्मिणी रोसून बसते, आमची बायको कोणाची तर रोसून बसली असेल. असं वाटतं की ते सारखंच आहे असं वाटतं. सगळं सारखंच आहे वाटतं, एक गुणाने एकच आहे वाटतं, पण क्वांटिटी वेगळी आहे. तर मराठीमध्ये काय म्हणायचं? गुणात्मकदृष्ट्या क्वालिटी, क्वांटिटी म्हणजे संख्यात्मकदृष्ट्या प्रमाण त्याचं जे आहे ते वेगळं आहे. उदाहरणार्थ, आम्हीही एखादी वस्तू उचलू शकतो, भगवान श्रीकृष्णसुद्धा एखादी वस्तू उचलू शकतात. फरक काय बोला? आपण जास्तीत जास्त किती 100 किलोचं पोतं उचलू शकतो, पण भगवंत पूर्ण ब्रह्मांड उचलू शकतात. 100 किलोचं पोतं काय घेऊन बसलं? म्हणजे फरक आहे की नाही? गुणात्मकदृष्ट्या जरी आम्ही भगवंतासारखे असलो तरी या संख्यात्मकदृष्ट्या किंवा प्रमाणाच्या दृष्टिकोनातून आम्ही भगवंताची बरोबरी करू शकत नाही. भगवंताने गोवर्धन उचलला, आपण उचलू शकतो का? नाही उचलू शकत. म्हणून आपण भगवंत बनवू शकत नाही. आणि म्हणून
या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की शरीराप्रमाणे त्यांच्यात काही बदल होत नाही. भगवंताच्या शरीरामध्ये काही बदल होत नाही का? आत्म्यामध्ये काही बदल होत नाही का? आता इथे दिलेलं आहे स्पष्टपणे की आत्म्याला स्थिर म्हटलेलं आहे. मग बदल होतो कोणामध्ये? शरीरामध्ये. 6 प्रकारचे बदल सांगितले. अजो नित्यम शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरा. अज, आत्मा कधी म्हातारा होत नाही. आपण कधी म्हणतो का आला बघा ए म्हातारा आत्मा आला, म्हातारा आत्मा आला म्हणतो का आपण कोणाला? आपण काय म्हणतो? म्हातारा आलं बघा, म्हणजे शरीरालाच म्हणतो ना. हा आत्मा म्हातारा असं कधी म्हणलं का आपण? नाही म्हटलं. अज म्हणजे इथं म्हटलेलं आहे की अजन्मा, अजन्मा त्याचा जन्म होत नाही. पोळीने घेऊया आपण 6 स्थित्यंतर. अजन्मा त्याचा कधी जन्म होत नाही. आता हे फार महत्त्वाचं आहे. परवाच एका मुलाने, आला नाही वाटतं आज तो मुलगा, मला प्रश्न विचारला होता प्रवचन झाल्यानंतर की हा आत्मा नेमका आला कुठून आणि कधी आला? एक प्रश्न आहे की नाही? नेमकं कुठून आला, सुरुवात कशी काय झाली? याचं उत्तर आहे श्लोकामध्ये. अज, अजन्म. हा आत्मा पूर्वी नव्हता असंही नाही, कुठं धडकला असं बी नाही, मेला असं बी नाही. हा आत्मा या सृष्टीच्या निर्माणकार्यापासून आहे आणि राहणार आहे. म्हणजेच आपण स्वतः, आपण सगळेच कुठंतरी होतो, आता आहे आणि भविष्यात राहणार आहे. हे अर्जुना, मरत नाही आपण. मग कुठं होतो आपण? असा त्या मुलाचा प्रश्न होता. आपण होतो वैकुंठाचे वासी. सगळे आत्मे हे भगवंतांच्या धामामध्ये, वैकुंठामध्ये आहेत. मग ते काय करतात आत्मे? कसं आहे तिकडे वातावरण काय? त्या आत्म्याला तिथं शरीर आहे. मग कोणी तू विचारलं की मग वैकुंठ या पृथ्वीपेक्षा मोठा आहे का? त्याची कल्पना नाही करू शकत आपण. अनंत कोटी वैकुंठ सुद्धा आहेत. अनंत कोटी नुसती ब्रह्मांड नाहीत. या 14 लोकाच्या वरती आध्यात्मिक जग आहे. या स्वर्ग, ब्रह्मलोक, सत्यलोकाच्या वरती आहे वैकुंठ. आपण राहतो नाही तर या भूमीवरती. हे भौतिक जग आहे, हे नष्ट होणार आहे. ही पृथ्वीसुद्धा नष्ट होणार आहे एके दिवशी. पण ज्या सर्वाच्या वरती जे धाम आहे, जिकडे भगवंत राहतात, त्याला वैकुंठ म्हणायचं. त्या वैकुंठामध्ये भगवंत आहेत, श्रीकृष्ण आहेत, विष्णू आहेत, आणि तिकडे ते आमचं मूळ घर, आणि तिथे आम्ही राहत होतो. तिथे आम्हाला आध्यात्मिक शरीर आहे. मग प्रश्न नीट ऐका, आहे तर उत्तर नीट ऐका. एकदाच चूक केली आम्ही, आणि ती चूक एकदाच करतो, हा भगवंताचाच नियम आहे. एकदाच जीवाने चूक केली, ईर्ष्या आणि द्वेष केला भगवंताशी. त्याने बघितलं की सुंदर अशी रुक्मिणी आहे, लक्ष्मी आहेत, हजारो लक्ष्मी वेटिंगमध्ये आहेत भगवंतांच्या सेवा करण्यासाठी. एवढं सुंदर वैकुंठ आहे भगवंतांचं. मलाही असं मिळू शकतं सेपरेट. बघा, एकत्र राहिलं तर ती मजा नाही जी वेगळे राहण्यात आहे. मी काय बोलतो समजतंय का? शेवटी स्वातंत्र्य, प्रत्येकाला स्वातंत्र्य हवाच आहे ना. काहीतरी करायचं म्हणजे थोडं दडपण हे असतंच एकत्रामध्ये. हां, पण एकटा असेल तर मग ते दडपण राहत नाही. मग ते दडपण आलं त्या जीवावरती, त्या आत्म्यावरती, आणि त्यांनी असा विचार केला, म्हणले मला स्वातंत्र्य पाहिजे. स्वातंत्र्य पाहिजे म्हणल्यानंतर भगवंत म्हणले, तसंही तू सुखामध्येच आहेस, पण तुला पाहिजेच वेगळं, तर मग काय करायचं? आईवडिलांची इच्छा असते की एकत्रच राहावं, पण मग लग्न झालं की मुलगा सून म्हणतात की आम्हाला वेगळं राहायचं आहे. मग 1-2 वेळा समजावून सांगतात, बाबा कशाला वेगळं राहत आहे, ह्यातच आनंद आहे. बोलले नाही नाही आम्हाला राहायचंच आहे. ठीक आहे बाबा, राहायचं आहे, ठीक आहे. मग राहायला वेगळं, तो आत्मा वेगळं कुठं राहायचं? भगवंत म्हणले वैकुंठ आहे. म्हणले इथं असलं चालतच नाही. ज्याच्या मनामध्ये कपट आले तो वैकुंठात राहू शकत नाही.
ईर्ष्या आणि द्वेष केला भगवंताशी, मलाही असं मालक बनायचं आहे. भगवंत म्हटले ठीक आहे, इथं फक्त एकचाच मालक आहे, एकला ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, सगळे दास आहेत, सगळे भृत्य. एकच मालक आहे म्हणले श्रीकृष्ण, माझं नाव श्रीकृष्ण आहे, नाही तर दुसरा मालक बनवू शकत नाही म्हणले. मग बनायचंच आहे तर मग डुप्लिकेट बनवू शकतो म्हणले. कधी कधी आता बहुरूपी येतात ना, बहुरूपी माहिती आहे, बहुरूपी माहिती आहे ना, पोलिसचा ड्रेस लहानपणी यायचे, आम्ही लहान असताना पोलिसचा ड्रेस घालून यायचे, शिट्टी वाजवायचे. हां, आम्हाला वाटत खरंच पोलीस आलं आहे. मग ते काढा म्हणणार, तुमचं हे काढा, रजिस्टर काढा, दुकानात जाणार किंवा काहीतरी असं जाणार, आम्ही इथनं आलो, तुम्ही काय करताय, 2 नंबर धंदा करताय, हे ते सगळं करणार. आणि नंतर मग परत सांगणार मी बहुरूपी आहे म्हणून, घाबरल्यानंतर. बहुरूपी डुप्लिकेट, त्याला काही किंमत नसते. तसं एक बहुरूपी पृथ्वी बनवली भगवंताने, हे 14 लोक बनवले भगवंताने, इकडे पाठवून दिलं. पण मुलगा जर आगाव असेल, आईचं काहीच ऐकत नाही, फार वैताग देतो आईला, आई म्हणते त्याला गुरुकुलला घालू, म्हणते तिथं जाऊन तरी सुधरेल, फार आगाव, माझं तर काय ऐकत नाही, पण ह्याला चांगल्या कडक शाळेत घालू, सैनिक स्कूलला घालू, म्हणजे जरा शिस्त लागेल याला. तिथं मास्तराने थोडं मारलं की नाही, मग ह्याला कळेल आमचं काय ऐकत नाही. तसं भगवंत आपली आई आहे, आणि त्यांनी असा विचार केला की ह्याला जरा शिक्षा देऊ, आणि म्हणून भगवंताने या दुःखसागरामध्ये आपल्याला ढकलून दिलेलं आहे. पण नजर आहेच वरनं, बघतायत काय करतं. म्हणजे आगाव मुलं जे आहेत ते सगळे इकडं आलेले आहेत, त्यात माझाही नंबर आहे, तुमचाही नंबर आहे. आपण काही चांगली नाही माणसं, आगाव माणसं आहे आपण. आणि हे सगळे आगाव माणसं आपली इकडे पाठवलेले आहेत कशासाठी. आणि मास्तर बी पाठवलं आहे, मास्तर आहे, शाळा आहे, मागच्या वेळेस पाहिलं सगळं आपण. मास्तर कोण आहे? मॅडम आहेत. मॅडम कोण आहेत? सांगितलं की राव, असं करते. मॅडम कोण आहेत? दुर्गादेवी. हातात छडी आहे का तिच्या? त्रिशूळ आहे की नाही? मग ती दुर्गादेवी मॅडम म्हणून पाठवले. हे जेल आहे सगळं, कैदी आपण इथे, आणि मग इथे आपल्याला शिक्षा भोगायला पाठवलं. आणि आपण इथे माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. बाग फुलवायला लागले, नंदनवन करायला. अरे जेलमध्ये कुठं सोन्याचा संसार असतो, बाग असते. बाग करपून गेली. त्याला मूर्ख म्हणतात, त्याला शास्त्रामध्ये काय म्हटलंय, की जेलमध्ये काय करायचं असतंय, काहीतरी सांगाल ते काम करायचं, निघायचं पाठीशी बाहेर. बाहेर तिकडं सोन्याचा संसार असतं, इकडे जेलमध्ये आता काय फुलवणार आहे बाग तो इथं. वावटळीत देवा लावा लागलाय. सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, असं कुठे असतंय इकडे. पुढचं मला येत नाही तर म्हणलं असतं. लय काय काय आहे. अहो आपण आलोय कुठे, करतोय काय. भगवंताने आपल्याला इकडं ढकलून लात मारून पाठवलंय, जा म्हणले तिकडं. थोडंसं तर त्रास देतात, मग दुर्गादेवी जीवाला त्रास देते. मग आत्मा आला, मग आत्म्याला कसं केलेलं आहे तुम्हाला सांगतो. सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला मोठे साहेब जातात, त्यांच्याकडे एक विदेशी कुत्रा असतो, बरोबर, त्याच्या गळ्यात एक बेल्ट असतो की नाही. म्हणजे कुत्र्याला बेल्ट घालतात आणि बेल्ट घालून तो कुत्रा घेऊन जातात. म्हणजे जर त्या दोरी असते ना, दोरी त्या कुत्र्याच्या गळ्यात बांधलेलं दावं, ते दावं किती लांब असते? 5 फूट 6 फूट 7 फूट लयतलंय. असं असतंय का हो 1 किलोमीटर 2 किलोमीटर? लयतले 10 फूट. चालाय तर आलं पाहिजे की. तर ते कुत्रं जे आहे, त्या कुत्र्याला काय केलं जातं, ते धरलं जातं आणि तो त्याला मॉर्निंग वॉकला घेऊन जातो साहेब. तर आता कुत्रं त्याला ओढतंय का कुत्र्याला हे ओढतोय ते तुम्ही सांगायचं. खरा मालक कोण ते तुम्ही सांगायचं. पुढं कोण असतंय? मालक कोण झालं? तोच मालक झालं. दास कोण झाला?
मालक त्यो त्या कुत्र्याचा तो दास झाला, कारण कुत्रं त्याला ओढून घेऊन जात असते, हे लक्षात ठेवा. आणि मग ते कुत्रं जेव्हा काय करतं, सकाळची वेळ आहे, कोणीतरी गरम गरम रस्त्याच्या कडेला विष्ठा केलेली असते, त्या कुत्र्याला आवडते ती गरम गरम, तर तो तिकडं तोंड घालतो तिकडे. भलेही प्राईम मिनिस्टरचा कुत्रा जरी असला, राष्ट्रपतीचा कुत्रा जरी असला, भोजन तेच आहे. बरं आहे की नाही, भोजन तेच आहे. म्हणजे कुत्रा तिकडंच तोंड घालायला बघतो, मालक काय करतो, ते त्याला ओढत. म्हणजे त्या कुत्र्याची क्षमता फक्त 5 ते 6 फुटापर्यंतच पळण्याची आहे. लगेच जरा तिकडं गेला की मालक ओढतो. दुसरं उदाहरण देतो. लहान मुलगा आहे, छोटासा, म्हणजे साधारणपणे 2, 3, 4 वर्षाचा, जास्तीत जास्त 4 वर्षापेक्षा बारकाच, 3 वर्षाचं, 2.5-3 वर्षाचं. म्हणजे रांगतोय असं नाही, रांगत नाही, चालतोय, थोडं थोडं लुटू पळतंय सुद्धा. आई स्वयंपाक करते, आई स्वयंपाक करताना काय करतं ते, तो मुलगा किंवा मुलगी, छोटंसं बाळ काय करतं, येऊन पिठामध्ये हात घालतं, सारखं ते पिठात हात घालते. आईला वाटतं की अरे काय वैताग आणलंय आणि स्वयंपाक बी करू देत नाही. आई काय करते, कासरा घेते म्हशीला बांधायचा. घेते का? नाही हो, कासऱ्यानं कसं बांधलं पोराला, तुम्ही असंच करता का? सुतळी घेते, सुतळी घरातले, हां सुतळी घेते, किंवा असं काहीतरी साडी वगैरे फाटलेली असं काहीतरी घेते, आणि घरामध्ये जे बेड आहे, खॉट आहे किंवा एखादा खांब आहे, त्याला पायाला बांधते अशी आहे, जेणेकरून त्या मुलाला त्रास पण होऊ नये आणि ते मुलगा कुठे बाहेर पण जाऊ नये आणि पिठात पण हात घालवू नये. तेवढंच त्याला नाजूक बांधते, जेणेकरून तो स्वयंपाक करू देईल. मग त्या मुलाचा जो परीघ आहे, त्याची जी फिरण्याची क्षमता आहे तेवढीच आहे. केवढी आहे? तेवढंच 2-4 फूट तेवढंच घुमता येते, तेवढंच घुमतं आहे. अशा प्रकारे त्याचं स्वातंत्र्य तेवढंच आहे. त्या कुत्र्याचं स्वातंत्र्य 5 ते 6 फुटाचं आहे, त्या लहान मुलाचंही स्वातंत्र्य 5 ते 6 फुटाचं आहे. तेवढ्यामध्येच फिरायचं. तसं भगवंतानी सुद्धा जेव्हा या आत्म्याला खाली ढकललं, आपण या जगामध्ये प्रकट झालो, आपल्याला सुद्धा काही बाँड्री आखून दिली भगवंतानी, लिमिट घालून दिलं भगवंताने. काय दिलं? भगवंत म्हणले, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हालत नाही बाळा. म्हणले, तू जरी मालक असला, छोटा मालक असला, तरी सुद्धा म्हणले सगळं मीच कंट्रोल करणार. म्हटले, पाऊस कधी पडायचा, हवा कधी सोडायची, भगवंत. इथे काय जे काय भूकंप कधी करायचं, सगळं भगवंत या मनात आलं काही करू शकतात. भगवंताने सगळी योजना लावून दिलेली आहे. पण म्हणजे भगवंताची योजना आहे, पण जीवाला आपल्याला थोडंसं स्वातंत्र्य दिलंय. त्याला म्हणायचं काय? आंशिक स्वातंत्र्य. काय म्हणायचं? उदाहरणार्थ 90% भगवंताचंच कंट्रोल आहे, नियंत्रण आहे या जगावरती, भगवंताची सत्ता आहे. पण 10% आपल्याला दिलेलं आहे स्वातंत्र्य. बघा, त्या कुत्र्याला 5 ते 6 फूट सोडावं लागतं की नाही? पूर्ण जर गळ्याबरोबर बांधलं तर काय होईल हो? शक्य आहे का? तो कुत्रं कसं करेल ते? तसं गळ्यालाच पकडलं असतं. ज्या तुम्हाला पण चालायला येणार नाही आणि त्या कुत्र्याला पण चालायला येणार नाही. त्या लहान मुलाला पाक डांबासंग असं दाव्यानं बांधलं खांबासंग, चालेल का हो? चालेल का? ते काय चोर आहे का बांधायला असं? प्रेमाने. समजते का तुम्हाला? थोडं स्वातंत्र्य हे दिलंच पाहिजे. मग त्या स्वातंत्र्यामध्ये काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला मोकळीक दिली, मोकळीक दिली म्हणजे किती मोकळीक दिली तुम्हाला, कसं वागायला पाहिजे. जसं लहान मुलं मोठे, लहान असलं की खाली बस, ओठ, थोडंसं आईवडिलांच्या दाबामध्ये. पण तुम्ही मुलगा 12वीला गेला, मुलगी 12वीला गेले, बस खाली, असं म्हणता का? नाही म्हणू शकत. स्वातंत्र्य जे आहे, स्वातंत्र्य थोडे दिवस, त्याला किती स्वातंत्र्य द्यायचं त्या माणसाला, मोकळीक किती द्यायची? भगवंतानी आपल्या सर्वांना थोडी थोडी मोकळीक दिली आहे.
सगळ्या आत्म्यांना, आपल्या जीवाला, सगळ्यांना थोडी थोडी मोकळी दिली. पूर्ण नाही बरं का, भगवंत सगळं कंट्रोल भगवंतच करतायत. थोडी मोकळी दिली. का दिली हा माझा प्रश्न आहे. काय करायचं, काय करायचं? भगवंताने जे स्वातंत्र्य दिलं त्यात करायचं काय आपण आता? बोला, काय केलं पाहिजे? मग काही जी लेकरं आहेत भगवंताची, ती दारू प्यायला लागलेली आहेत. कारण त्यामध्ये इच्छा करू शकतो आम्ही, त्या 10%मध्ये. माझं जीवन आहे, माय लाईफ माय रूल्स, मला काय करायचं ते मी करेन असं आपण म्हणतो. मला कोण विचारणार आहे? मग ते 10%मध्ये सगळा खेळ चालला आहे आपला सगळा. जे काय करायचं ते आपण करतोय. आता आपण इच्छा करतोय, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला ते करायचं आहे, हे सगळं करतोय. भगवंतानी सांगितलं, तुला जी मोकळीक दिली बाबा, हे शेण खाण्यासाठी नाही, दारू पिण्यासाठी नाही, तुला जी स्वातंत्र्य दिलंय, तुला जी मोकळीक दिली आहे, ही मोकळीक माझ्यावर प्रेम करण्यासाठी दिलेली आहे. 100% जर भगवंताने कंट्रोल केलं, ओट बस, ओट बस. प्रेम कधी करायचं? हे सगळं कंट्रोल भगवंताचं झालं ना. त्याची मोकळीक दिली ना, त्या मोकळीकचा फायदा काय करतं? जसं नीट लक्षात घ्या थोडंसं. एक मुलगा छोटासा आहे, तो काय करतो, बाबांच्या खिशातनं 10 रुपये नोट काढत हळूच न सांगता, पॅन्ट अडकवलेली असते हँगरला, हळूच जाऊन ते पोरगाला माहीत असते बाबांच्या खिशात पैसे असतात म्हणून. हां, मग ते 10 रुपये हळूच काढणार आणि 10 रुपये घेणार, जाणार दुकानामध्ये, चॉकलेट खरेदी करणार 5-5 रुपयाचे, आणि येणार, एक चॉकलेट आपण घेणार, एक चॉकलेट बाबाला देणार. बाबाला का माहीत नाही ते पॅन्टमधले पैसे घेतले ते खिशातले. हां, वडिलांना माहिती आहे की माझ्याच खिशातले पैसे घेऊन गेला आहे, पण वडील खुश झाले. का खुश झाले? 10 रुपये तंबाखू नाही खाल्ली त्यानं जाऊन. त्या लहान मुलाने चॉकलेट आणले, स्वतः एक घेतलं, ह्यात पण आनंद आहे, पण त्यातलं मला प्रेमाने एक मला पण दिलेलं आहे, माझ्या बाबांसाठी पण त्यांनी एक आणलेलं आहे. भगवंताला सुद्धा असंच वाटतंय, जे काय मी दिलंय, ही प्रकृती, निसर्ग दिलेला आहे, हे माझंच आहे. ही जमीन कोणाची आहे? हे गोपाळाची आहे. सारी भूमी गोपाळ की. त्या गोपाळाची जमीन आहे. पाऊस पाणी काय आपल्या फॅक्टरीत तयार केलं का पाणी? तुम्ही एक थेंब बनवता येत नाही पाण्याचा आपल्याला, वैज्ञानिकांना आला का बनवतं? एवढा मोठा पाऊस भगवंतानी पाठवला आहे, सूर्य प्रकाश दिला आहे, चंद्राची शीतलता दिलेली आहे, जमीन दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे, हे सगळं भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे. मग हे सगळं वापरून हा करतो काय? हा फार मोठा प्रश्न आहे. मग हे सगळं वापरून काय करायचं आहे? तेरा तुझको अर्पण. हे सगळं जे काय आता पंचपक्वान बनवलेलं आहे, भगवंताची काही इच्छा नाही. भगवंताला सुद्धा माहिती आहे की माझंच आहे पंचपक्वान. यांनी आज घरामध्ये जे गुलाबजामुन बनवले, हे कुठून आले गुलाबजामुन? हे मी दिल्यामुळे तर आले ना गुलाबजामुन याच्याकडे. फक्त भगवंत बघतायत की हा गुलाबजामुन मला अर्पण करतोय की नाही. फक्त हे ताट न्यायचं आहे आणि देवापुढं आपटायचं आहे. हां, आपटा तरी, प्रेम राहू द्या. हां, हे देवापुढं ते ठेवायचं आहे प्रेमाने, आणि भगवंता हे सगळं तुझंच आहे, गुलाबजामुन बी तुझे, जिलेबी बी तुझे, सगळं तुझंच आहे बाबा हे, आणि तुझ्यामुळेच आम्हाला प्राप्त झालं, एवढं म्हणायचं आहे. धन्यवाद, थँक्यू, असंच देत राहावं, एवढं म्हणायचं की अजून काय म्हणायचं? पण तेवढं सुद्धा आमच्याच्यानं होत नाही. त्या बाबाच्या खिशातली 10 रुपयाची नोट बी गेली आणि तिकडनं चॉकलेट बी खरेदी केली नाहीत. गेला तिकडं 10 रुपये लावलं जुगारात, सट्टा खेळायला गेला. आणि जेव्हा बापाला कळतंय की 10 रुपये घेऊन हा सट्टा खेळायला गेलाय, जुगार खेळायला गेलाय, आला की तुम्हाला फोकनं, वल्या फोकनं फोडूनच काढतोय बाप. जेव्हा बापाला कळलं तेव्हा. कळलं का तुम्हाला? तसं तुम्हाला मनुष्य जीवन दिलेलं आहे भगवंतानी, आणि हे जे स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्हाला, इच्छा स्वातंत्र्य, काय पण करू शकता तुम्ही या जीवनामध्ये. दारू पिऊ शकायचं, मग दारू प्यायची, गुटखा खायचा, काय करायचं, काय लपडे करायचे, हे करणार का भगवंताचं भजन करणार, ते ठरवायचं तुम्ही. म्हणजे कोणी गडबडी करतील, त्या गडबडानंदला वल्या फोकसच मार आहे बघा, नरकामध्ये नेऊन.
आणि जे कोणी भगवंताचं भजन करतील, जो भगवंताने वेळ दिलाय आपल्याला, या वेळेचा सदुपयोग करतील आपल्या जीवनामध्ये, सत्संग करतील, गीता वाचतील, नामस्मरण करतील, मग ते असं म्हटलेलं आहे त्यांच्यासाठी ब्रह्माजी सुद्धा आरतीचं ताट घेऊन उभं राहिलेलं आहे त्यांची आरती करायला. अशा गुणी बाळं पाहिजेत आपल्याला. आपण गुणी बनायचं, गुणी. उग्रट बाळं नाही बनायचं आपण. मग ती जी आई जी आहे, भगवंत आपली आई आहे. आणि हा संसार, हा खेळण्याचा सेट आपल्याला दिला आहे. तो आत्मा कुठून आला? चर्चा काय चालू लक्षात येते का तुमच्या? तो अजन्मा. आत्म्याला जन्म नाही, आत्मा तिकडेच होता वरती. तो खाली आलाय, फक्त शरीर धारण केले, माणसाचं असो कुत्र्याचं असो कोणाचं शरीर धारण केले त्या आत्म्याने. आणि मग ती आई जी आहे ते बघते, एकदा पाय बांधते, लहान आहे तोपर्यंत पाय बांधते, म्हणून मोठं झाल्यानंतर काय करायचं? मोठं झाल्यानंतर, थोडंसं मोठं झाल्यानंतर काय करायचं? थोडंसं मोठं झाल्यानंतर आई काय करते? यात्रेमधून, बाजारामधून एक प्लॅस्टिकचा खेळण्याचा सेट घेऊन येते. त्यामध्ये सगळे प्लॅस्टिकची भांडी आहेत, छोटा तवा, छोटा कुकर, छोटा मिक्सर, छोटं उलतण, आणि त्या लहान मुलाला खेळायला देते. मग ते जातं झाडाखाली, अंगणामध्ये बसतं. अंगणामध्ये बसून कडुनिंबाच्या निंबोळ्या गोळा करते, पाला गोळा करते, माती गोळा करते, वाळू गोळा करते, खडे गोळा करते, झाडाची पानं तोडून आणते, भाजी करते, सगळं करते. 1 तास झाला, 2 तास झाला, त्या खेळामध्येच मग्न आहे. इकडं आईचा खरा स्वयंपाक झाला. इकडे आई म्हणते जेवायले बाळा, जेवायले बाळा. बाळ तिकडंच मग्न आहे. भगवंतवरनं हाका मारतायत, बाज झाला आता, किती किती सडणार आहे म्हणून, यावरती आता भगवत धामाला या. ते बाळ इकडंच, एकाचे 2 एकर कसे होतील, प्रमोशन कसं होईल, एकाला याचं व्याज किती येणार, इथं पॉलिसी काढायची, हे सगळं मोजमाप लावत बसले बाळा इकडं. आणि तिकडं आई वडील तिकडं हाका मारायला लागलेत. हे बाळा बाद झालं, तुला खेळायला पाठवलं खाली, एवढं कसं खेळायला लागलाय? खेळ मांडीला वाळवंटी बाई, तू चांगला खेळ आहे. पण आपण खेळ वेगळाच मांडला इकडं काहीतरी. ते आई वडील आहे, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, हे दोघी वाट बघतात तिकडे आपली, आणि आई बाळ इथंच बसले. मग तू माझी बायको बन. ही आपली 2 मुलं बरं का, बारकी बारकी 2 मुलं. खेळामध्ये असते की नाही, ही ह्याचा मामा, ही ह्याचा काका. त्यात खेळात लग्न बी लावले, मंगलाष्टकाही म्हणल्या गुरुजींनी. हे खेळातच आहे सगळं, सुरात म्हणतात. आणि हरे कृष्णा म्युझिक ग्रुप सुरात चालू आहे सगळं. पण हे सगळं खेळच आहे. ह्यात खरं काय आहे? ती लहान पोरं मग सगळे, कोणाला नवरा बनवलंय, कोणाला बायको बनवली, त्याला पोरं सो झाली खेळात. आणि ती भाजी बनवली, बसारे जेवायला, आणि ती थोडं थोडं वाढते सुद्धा. ते दगड माती काय बनवलं का नाही ते सगळं तो वाढतात. तू बस रे जेवायला, हां छान झाली भाजी, 1 नंबर 1 नंबर. सगळं ॲक्टिंग करतात ते पोरं, बारकी बारकी सगळे ॲक्टिंग करतात. मग असं 2 तास होतं खेळून खेळून. मग काय होतं, त्या पोरांना खरी भूक लागते. खरी भूक लागते त्या पोरांना. खरी भूक लागली, ते म्हणत नाहीत की आता हे नीटनीटकं ठेव, इकडं वगैरे तिकडं ठेव. जसं आहे त्याला लात मारतात, सगळं टाकून पळत आईकडं, आई भूक लागली भूक लागली भूक लागली म्हणून रडायला सुरू करतात लगेच. तिची खरी भूक लागल्यानंतर आईकडं जातात, आणि जे आईनं खरा स्वयंपाक बनवलेला आहे, तो खरा स्वयंपाक खाल्ल्यानंतरच त्या मुलाला शांतता भेटते. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. सुख शांती हे वैकुंठामध्ये आपल्या भगवंताच्या घरीच आहे, इथं नाही आहे. या खेळात सुख शांती नाही आहे, हे नुसता दिखावा आहे. हे सगळं मातीन दगडन धोंडच आहे, हे सगळं, यात खरं काय नाही आहे. आणि नाती गोती हे सगळं टेम्पररी बनवलेलं आहे. इथं सगळंच झूट आहे. सगळं हे जे सत्य आहे ते भगवंतांकडे आहे. खरे आई वडील, खरे नातेवाईक हे सगळं वरती आहे, आणि वरती तिकडे भगवंत आपल्याला बोलवतात. पण जीव हा बद्ध झालेला आहे संसारामध्ये, हा आत्मा अडकलेला आहे. मग हाच फरक सांगितलाय भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये, की भगवंताला विस्मरण होत नाही आणि आपल्याला विस्मरण होतं. आपल्याला विस्मरण झालं, मी कोण होतो पाठीमागच्या जन्मामध्ये, माझी बायको कोण होती, माझा मुलगा कोण होता, माझा पती कोण होता, आठवतंय का काय मागच्या जन्मास? काहीच आठवत नाही.
भगवंतानी त्या आशयाचा श्लोक पण भगवद्गीतेमध्ये सांगितला अर्जुनाला. म्हणले तुला तुझं काहीच आठवत नाही, परंतु मला माझे सगळे जन्म आठवतात. म्हणले सगळे अवतार आठवत आहेत मला. आपला एखादा अवतार आठवतोय का तुम्हाला? तुम्हाला मागच्या जन्मातलं काय आठवतंय का? काहीच आठवत नाही आपल्याला. मग आपण काहीच आठवत नाही आपल्याला, तर आपण पुन्हा हा खेळ मांडतोय, पुन्हा मग ते मोडतोय खेळ, पुन्हा मांडायचा. हा आत्म्याचा खेळ चालू आहे. विषय हा चालू आहे की आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये काय फरक आहे. भगवंताला विस्मरण होत नाही, आपल्याला विस्मरण होत. पहिली गोष्ट. अजा जन्म, भगवंताला जन्म होत नाही, आत्म्याचा स्वजन्म होत नाही. हे परमनंट आहे आपण आत्मा. आणि आपण एकदाच हा अपराध केलेला आहे, हे पण ध्यानात ठेवा, महत्त्वाचं आहे. एकदाच असं म्हटलं, ईर्ष्या आणि द्वेष केला, खाली आलो, ती एकदाच खाली आलो, ते अजून फिरतोय. एक एक योनी कोटी कोटी फेरा, करोड करोड जन्म झालं, फिरतोय. आणि एवढं दुःख या जगामध्ये आहे, पण तरी सुद्धा काही माणूस सुधारायला तयार नाही. मग हे जे आत्मा जे आहे ना, आत्म्याची ओळख शरीराबरोबर झालेली आहे. कशी? कोणीच म्हणत नाही आत्मा आहे, आत्मा आहे, आत्मा आहे. सगळेच नावाने बोलतात की हा कोण आहे, हा शरीर आहे. आणि त्याला परत आणि उपाधी भेटलेली आहे. कुणाचं शरीर आहे? पाटलाचं आहे, गावचा सरपंच आहे. ती नंतर सेकंड मोठ्या उपाध्या, अजून त्या उपाध्या मिळाल्या. मी अमक्याचा, मी तमक्याचा, मी जाधवाचा, मी चव्हाणाचा, हे नंतरच्या उपाध्या. त्यानंतर तिसऱ्या उपाध्या, मी कोणाचा तरी नवरा, मी कोणाचा तरी मालक, मी कुठल्या शाळेचा प्राचार्य, हे नंतरच्या उपाध्या. हे सगळ्या उपाध्या आत्म्याच्या आहेत की शरीराच्या आहेत? बोला. आत्म्याचा काय संबंध आहे या उपाध्यांशी? आणि म्हणून शास्त्र बोलतंय की सर्व उपाधी विनिर्मुक्त. ह्या सर्व उपाधीमधून मुक्त व्हायला लागेल आपल्याला. मी कोणच नाहीये. सर्व उपाधीर विनिर्मुक्त म्हणजे ह्या सगळ्यांचा त्याग करून मी केवळ एक अणु आत्मा आहे. हे शरीराचा माझा काही संबंध नाहीये. आज माझं नाव चव्हाण आहे, समजतंय का तुम्हाला? मी बदलू शकतो कोर्टात जाऊन. उद्या काही तर करू शकतो मी, त्याचं जाधव करू शकतो, पाटील करू शकतो, काही करू शकतो. तशी प्रोसेस आहे आपल्याकडं. आज मी भारतीय आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, सगळं खरं आहे. पण तुम्ही बदलू शकता. हे तुम्ही जावा अमेरिकेला, तिथला विजा तुम्हाला मिळेल. 20 वर्षाचा, 40 वर्षाचा, किंवा परमनंट रेसिडन्स, अमेरिकेचं नागरिकत्व तुम्हाला मिळू शकते. तशी प्रोसेस आहे या जगामध्ये. या जगामध्ये तुम्ही तुमच्या ओळखी किती बदलू शकता. लहानपणी तुम्ही काय होता? बाब्या, पिल्लू, नंतर टिल्लू, नंतर बाब्या, नंतर बाबूराव, नंतर अहो. हे काय उपाधीचं तर आहे ना. नंतर बाबा, पप्पा, नंतर लगेच आजोबा, काका, मामा, अहो, सर, गुरुजी, आणि काय पुढं काय? साहेब, पुढं काय? आणि मग सगळ्यात शेवटी मग नाना, दादा, आबा, आणि काय? आजोबा, आणि मग म्हातार, आणि मग थेरड, पुढं काय? असं हळूहळू पदव्या आहेत. ही पदव्या झाल्या का? नाव बदलली का? विषय हसण्याचा नाही, विषय गंभीर आहे. की उपाध्या याच जन्मामध्ये इतक्या उपाध्या केल्या आम्ही, बदलल्या, इतकी नावं मिळाली आम्हाला. कशासाठी? शरीराला. पण आत्मा चिरतरुणच आहे. तो आत्मा ना म्हातारा होतोय, ना त्याचा जन्म होतोय, ना त्याचं काय बदल होतोय त्याच्यामध्ये. इथं म्हणले अज झालं नित्य, तो शाश्वत आहे, इटर्नल, शाश्वत. अयम, हा पुराण, सर्वात प्राचीन आहे, ते पण बघितलं. आत्मा फार वर्षापूर्वीपासूनचा आहे. तो काही निर्माण झाल्याची तारीख, इतिहास वगैरे असं काही नाही आहे. की अमक्या तारखेला जन्म झाला होता, 1/6/2016 जन्म झाला होता, असं कुठं लिहून ठेवलं का आत्म्याचं? बघा बरं. हे आत्म्याचा इतिहासच नाही आहे कधी आला तो. जसा भगवंताचा इतिहास नाही आहे की भगवंत कधीपासून अस्तित्वात आहे.
हे इन्फिनिटी किंवा त्याचं काही थांग पत्ताच नाही आहे. मग आत्मा जन्मालाच येत नाही, तो सगळ्यात प्राचीन आहे, तो मारला जात नाही आणि शरीर मेल्यानंतर तो तसाच राहतो. या ओळखी ज्या आहेत ना, या ओळखी सगळ्या शरीराच्या आहेत. आत्म्याची काहीच ओळख नाही तशी. आत्मा सगळ्यांच्या शरीरामध्ये सारखाच आत्मा आहे. मग ह्या ओळखी आहेत आणि या ओळखी या जन्मात आपली किती नावं बदलली सांगा बरं. कधी मामा होतो, कधी काका, कधी आजोबा झालो, कळलं पण नाही. मग असं किती बदलत राहिलो किती. मग कधी कधी तर डॉग होतो आम्ही, कुत्रा होतो, कधी मुंगी होतो, कधी हत्ती होतो. याचाही विचार थोडासा केला पाहिजे. आणि म्हणून आत्मा जो आहे तो आत्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. वेळ झालाय. कसा? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णन्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि. ते पुढचा श्लोक आहे, तो पण घेतो आज. शर्ट फाटला, काय करत? प्रामाणिकपणे उत्तर द्या. आपल्याकडे टाकून कसं येत आहे मावशी? पहिले ठिकायला होती याला, लगेच भारतात तर टाकून देत नाहीत. आपण काय अमेरिकेत टाकून द्यायला बाई? घालायचं आणि मग शर्ट फाटल्यानंतर बघायचं. मग ठिकाळ लावून काही दिवस गेला तर गेला, नंतर ठिकाळ लावून पण जाईना. मग काय करायचं? नीट जपून ठेवायचा रंगपंचमीला घालायला. आणि मग रंगपंचमी झाल्यानंतर मग पुसाय घ्यायचा, फरशी पुसायला. भारत आहे. तर हे जे शर्ट आहे, हा शर्ट आहे. शर्ट पण समजा तुम्हाला कोणी नवीन शर्ट आणून दिला, नवीन शर्ट आणून दिल्यानंतर तुम्हाला दुःख होतं का हो? तर अधिक महिन्यात मला भरपूर दान आले, शर्ट कुर्ता. मला आनंद झाला. म्हटलं बरं झालं, वर्षभर आता काय टेन्शन नाही, पैसे वाचले. तर जे शर्ट आहे तुमचा फाटलेला कोणी दिलं तुम्हाला नवीन, तर काय करतो आपण? जो फाटलेला आहे तो बाजूला ठेवणार आणि नवीन घालणार. याच्यामध्ये आनंद आहे का दुःख आहे सांगा बरं? खरं सांगा. आनंदच आहे की. कोणी नवीन कपडे घालायचं म्हणलं की सगळ्यालाच बरं वाटतं. कोणाला नको नवीन कपडे घालायला, नको कसं वाटतंय? असं नाही होत. सर्वांनाच आवडतं नवीन कपडे घालायला. जो शहाणा आहे, जरा शिकलेला आहे, मोठा आहे, त्याला आवडतंय. बरोबर आहे का? पण एका व्यक्तीला आवडत नाही बघा, त्याला कळतच नाही काय. लहान मुलाचं पाक ते शर्ट खराब झालाय, मग आई दुसरा शर्ट घेऊन येते. त्याला सगळं सांडलंय, सगळं खराब केलंय, आणि ती त्याची बटणं काढते, ती काढू देत नाही. हे उदाहरणं समजण्यासाठी देतोय मी, सगळे ध्यानात ठेवा. तो शर्ट काढू देत नाही, ती रडायला सुरू करते. त्याला कळतच नाही. नवीन आई शर्ट धुतलेला चांगला घेऊन आले, बाबा हे घाण झालं, हे काढावं. आणि ती नवीन कपडे घालताना लहान मुलं एवढं रडतं ना. काढायचं आणि घालायचं कपडे म्हणजे त्या लहान पोराला जीवाची कसरत असते आईची. बरोबर आहे का हो? मला लय अनुभव नाही, तुम्हाला जास्त अनुभव आहे. ते छोट्या पोराला ते दुसरा शर्ट काढून दुसरा शर्ट घालायचं म्हणजे फार अवघड आहे. तसंच आहे. त्या मुलाला समजणं झालं की काय आहे बाबा, हे काय नेमकं आहे. अशी कन्फ्युजिंग अवस्था आमची सुद्धा आहे. आता हे माणसाचं शरीर सोडायचं मेल्यावर, दुसरं शरीर पकडायचं आहे. आता हे दोन्ही गोष्टी आहेत. आता तुम्हाला आनंद तर होतोय की बाबा दुसरा शर्ट मिळाल्यानंतर आनंद होतोय, पण दुसरं शरीर मिळाल्यानंतर आनंद होतोय का? व्हायला पाहिजे का? नाही व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे? नवीन मिळतंय, पण त्या पाठीमागचा एक विचार की हे सुद्धा फाटणार आहे एक दिवशी. असा एखादा शर्ट आहे का जो फाटतच नाही? असा का नाही विचार करत आहे? तुम्हाला असं कुठं असतंय का? असतंय. त्याचं नाव अध्यात्म आहे. त्यालाच अध्यात्म म्हणलेलं आहे.
असा जर तुम्हाला एखादा शर्ट दिला की जो नेहमीच फ्रेश राहील, गोड्याच पडणार नाही, इस्त्री करायची गरज नाही, एकदम चकाचक राहील, रोज रंग बदलेल त्या शर्टाचा, काय प्रॉब्लेम आहे? मध्ये मध्ये आम्ही लहान असताना एक पॅन्ट आली होती. ती पॅन्ट जी आहे, मुलं काय करायचे, पारक होतं 5वी 6वीला, ते एक मुलगा पॅन्ट घालून आला शाळेमध्ये, म्हणजे जीन्सची पॅन्ट. तर जीन्स म्हणजे फार विशेष वाटायचं. जीन्सची पॅन्ट घालून आला तो शाळेमध्ये, आणि पॅन्ट घालून आल्यानंतर त्या ठिकाणी कलर काहीतरी निळा होता. मग ती निळा कलर, मग लगेच लोकांच्या लक्षात आलं की बा नवीन आणली पॅन्ट वगैरे. लगेच शाळेत चर्चा, नवीन पॅन्ट घालायला मी. मग छोटा 5 मिनिटाचा ब्रेक झाला छोटासा शाळेमध्ये, घंटा वाजली, बाहेर गेले, परत मग आम्ही सगळे परत वर्गात आलो. परत आलो तर त्याच्या पॅन्टीचा कलर काळा झाला होता. म्हणलं का असं कसं काय झालं, काळा कसं काय झाला कलर? आता तर कुठून बदलून आला 5 मिनिटात पॅन्ट? म्हणलं तू घर तर तुझं लांब शेतात आहे तिकडे. त्याला फार भारी वाटायला लागलं, कारण तसली पॅन्ट निघाली होती, ती उलटी करून घातली की बसते पॅन्ट तीच, आतनं काळी बाहेरनं निळी, असं होतं ते, आणि दोन्हीकडनं खिसे त्याला, असली पॅन्ट निघाली होती. यात आनंद घेतोय तो की बदलून 5 मिनिटात बदलून आला, पोरांच्या पुढं थोडंसं त्याला वाटलं कोणतरी विचारावं. म्हणजे यात आनंद घेतोय जीव की शरीर बदलण्यामध्ये. ठीक आहे ना, आज श्रीमंत कुळामध्ये जन्माला आला, मागच्या जन्मी गरीब होता, आता श्रीमंत घरात जन्माला आला, पुढच्या जन्माला अजून भिकारी बनशील, त्यात काय नवीन आहे? पण आहे ते कपडाच ना, फाटणारच आहे, परमनंट आहे काय? म्हणून जीवाने असा विचार करावा की असं काही शर्ट मिळावा मला, अशी काही पॅन्ट मिळावी मला की जे नेहमीच इस्त्रीची गरज नाही त्याला, आणि असं नेहमी सोन्यासारखं चमकतो तो शर्ट. हां, आणि या शर्टाला गुंडी तुटत नाही, त्याची फाटत नाही शर्ट, नेहमीच्या शर्टातनं सुगंध येतो. असा जर शर्ट तुम्हाला कोणी दिला, प्रॉब्लेम काय तुम्हाला घालायला? भगवंताने ऑफर केलंय, या म्हणले वैकुंठाला तुम्हाला देतो शरीर असलं. वैकुंठामध्ये गेल्यानंतर जर एखादा भजन करून भगवंता धामाला गेला, तिकडे आहे असं शरीर, भगवंतासारखं सच्चिदानंद रूपाय, सच्चिदानंद शरीर भेटतं, ज्या शरीरामध्ये हाडं, मांस, रक्त, विष्ठा असला काही प्रोग्राम नाही तिकडे. लख्ख प्रकाशमय शरीर असतं ते सगळं, भगवंतासारखं शरीर भेटतं. आणि त्या शरीराला म्हातारपण नाही, त्या शरीराला कारण ते शरीर नसतंच पहिली गोष्ट. जे वैकुंठामध्ये भेटणार आहे ते शरीर नसतंच. तुमचा आत्मा आहे, त्या आत्म्याच्या वरती एक कवरिंग आहे, ते प्रकाशमय फक्त दिव्य, त्यालाच आपण शरीर म्हणूया आता थोड्या वेळासाठी. जे भेटतं वैकुंठामध्ये एक लख्ख प्रकाशमय ते तेज असतं, ते भेटतं. आणि त्याला म्हातारपण नाही, आजारपण नाही, हार्ट अटॅक येत नाही, सर्दी येत नाही, शिंबूड येत नाही, त्याला सुई टोचायची गरज नाही, इंजेक्शन करायची गरज नाही, सलाईन लावायची गरज नाही, दवाखान्यात जायचा विषयच नाही, काहीच होत नाही त्याला. मग कोण शहाणा असा आहे की हे शरीर असा नाकारेल? असं शरीर आम्हाला पाहिजे, याची माहिती तर पाहिजे आधी. कुठं भेटतं हे, कुठं भेटतंय? हां, भगवंत धामात गेल्यानंतर भेटणार आहे. त्यासाठी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. नीट लक्ष द्या, मला काय सांगायचं आहे की जो आत्मा आहे, हा आत्मा, आपण सगळे आत्मे आहे. प्रॉब्लेम कुठं आहे मग आता रमेश प्रभू? प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम आहे आसक्तीमध्ये, प्रेम, तिथं गडबड आहे. आता आपण आलो इथे, जन्म झाला आपला, माणसाचं शरीर भेटलं आपल्याला. मग हे शरीर नश्वर आहे, याची सारखी जाणीव व्हायला लागते, जाणीव व्हायला पाहिजे. सत्संगामध्ये राहिल्याने, भजन केल्याने याची जाणीव होते की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, एक दिवशी मरायचं आहे आणि सगळं सोडायचं आहे. आणि हे कुणीच कुणाचं नाही आहे, हे सगळा खेळ मांडलेला आहे, खेळ. आणि या खेळामध्ये कुणीच कुणाचं नसतं. सगळी पोरं खेळ संपल्या कुठं तिथे? आपल्या आपल्या घरी. तुमच्या घरी राहायला पण येत नाहीत ते एक रात्रसुद्धा. प्रत्येकाला भूक लागली, कोण कुठं जाते? आपल्या आपल्या आई वडिलाकडे जातात. खेळ संपला. मग कोणाचा किती दिवस प्रवास आहे या जीवनामधला, तेवढा करायचा. स्टेशन आलं की उतरायचं, बॅग पॅक करायची, निघायचं.
कोणाचं 20 वर्ष, कोणाचं 40 वर्ष, कोणाचं 60 वर्ष. निघायचं, लगेच निघायचं. टाटा बाय, सी यू अगेन म्हणायचं नाही. कायमस्वरूपी बाय करायचं या जगाला. पुन्हा कशाला यायचं इकडं? पुन्हा यायचं आहे का? आज वटपौर्णिमा आहे ना, 7 जन्म हाच पती मिळावा, कशाला पाहिजे? 7 जन्म कशाला? प्रभुपाद म्हटले 7 जन्म कशाला? या जन्मामध्ये नवरा बायको दोघंही मिळून भजन करा आणि दोघंही निघा, संगट जावा वैकुंठाला विमानात बसून. हे तर कशाला रे 7 जन्म पाहिजे तुम्हाला? हा या जन्मात वैताग आलाय, फक्त तर बोलायचं नाही. बरं आहे की नाही? होय म्हणते जाधव प्रभू, काय तुमचं अवघडच आहे, एवढं वैतागलाय. निवांत सांगा तुमचं दुःख नंतर, सगळ्यात एकत नको सांगायला. तर 1 जन्मच माणसाला वैताग आलाय. 7 जन्म अजून कुठं कशाला लागायचं आहे? कारण लोकांना तत्त्वज्ञान माहीत नाही आहे की याच जन्मामध्ये आपण उरकायचा हा व्यवसाय आहे. सगळं उरकायचं, भरपूर भजन करायचं आणि निघायचं, आणि आपलं भजन आपण करायचं. नवऱ्याचं नवऱ्यानं, बायकोचं बायकोनं, दोघाचा काही संबंध नाही इथे. पोरांचं पोरांनी, इथं कुणाचाच संबंध नाही. माझा आणि तुमचा सुद्धा काही संबंध नाही आहे. प्रत्येकाने आपलं आपलं भजन करायचं आणि निघायचं. इथे कोणासाठी कुणी थांबवू शकत नाही ना. आता एखादाचा नवरा मेला, तुम्ही थांबवू शकता का? नाही की थांबा की हो, थांबा की हो, मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं की हो, आणि मग तुम्ही आता मला सोडून कसं काय चालला हो, एकटीला सोडून कसं काय चालला हो, असं म्हणून जमतंय का? त्यांची वेळ आली, त्यांना जावं लागेल. एखाद्याची पत्नी गेली तर त्याला जावं लागेल. म्हणजे शरीराच्या प्रती असणारा समस्या काय आहे की आसक्ती, ह्या शरीराप्रती असणारी आसक्ती तोडण्यासाठी भजन आहे. तुमचा आणि माझा काही संबंध नाही, या जगातल्या कोणाचा काही संबंध नाही. आपण सगळी भगवंताची लेकरं आहे, त्या नात्याने आपण बहीण भावासारखीच आहे. कारण आपण एका बापाची औलाद, त्या विठ्ठलाची लेकरं आहे आम्ही सगळे. त्या नात्यानं बघितलं तर आम्ही सगळे भगवंताचे अंश आहे. पण मग ते भांडायचं नाही, इथे येऊन काही नवीन प्रोग्राम तयार करायचं नाही. तर इथे काय करायचं? सर्वांनी मिळून भजन करायचं. तर ते आसक्ती तुटते. पारिवारिक आसक्ती तोडणं पहिला उद्देश आहे भक्ती मार्गाचा. हे असली प्रवचनं तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठं ऐकायला भेटणार नाही. तोडातोडीची सगळीकडे बाहेर जोडायचंच चालू आहे. बरोबर आहे की नाही? हे मनुष्य जीवन यासाठीच भेटलेलं आहे की ह्यातून कसं मुक्त व्हायचं. रियालिटी, सत्य जाणून घ्यायचं, खरं स्वरूप जाणून घ्यायचं आणि त्यापासून अनासक्त व्हायचं. करायचं आहे, संसार करायचा आहे, सगळं काय जे काय वाट्याला आलं आहे तो प्रोग्राम करायचा आहे. पण त्यात जीव ओतायचा नाही. जीव ओतून, काबाड कष्ट करून असले शब्द नाही वापरायचे. समजलं तुम्हाला? रात्रीचा दिवस करून, हाडाची काढ करून, रक्ताचं पाणी करायचं नाही. करायचं भगवंताच्या भजनासाठी, मग चालतंय. संसारासाठी जर तुम्ही रात्रंचा दिवस करताय, आणि आता गुरुजी मायाबरोबर आले होते तिकडं, चेन्नईला गेलो होतो आम्ही. मला म्हणले 6 दिवस दिले म्हणले मी, प्रभूजी सोपं नाही म्हणले. मी त्यांना म्हटलं काहीच नाही म्हणले 6 दिवस म्हणजे. भगवंताने एवढं सुंदर आयुष्य दिलंय, हे आयुष्य जरी तुम्ही ओळून टाकलं भगवंता सेवेसाठी, कमीच आहे की. 6 दिवस काय घेऊन बसलाय तुम्ही? ही काय मोठी गोष्ट झाली? 6 दिवस दिले तुम्ही. पूर्ण आयुष्य जरी दिलं तरी म्हणलं ते कमीच आहे म्हटलं. आणि सत्य पण आहे ना. शरीर कोणाचं? शरीर भगवंताचं, सगळं भगवंतानेच दिलेलं आहे. आज एक डोळा गेला तर किती प्रॉब्लेम होते, एक कान नसला किती प्रॉब्लेम होते, एक दात नसला किती प्रॉब्लेम होते, एक पाय नसला किती प्रॉब्लेम होते. भगवंताने सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. कुणी दिलं आहे? आणि भगवंताने ठरवलं तर सगळंच करू शकतात. भगवंत काही बी करू शकतात. भगवंताने दिलेलं आहे. मग भगवंताने आपल्याला दिलेलं आहे तर त्या मुलासारखं ते भगवंतानाच अर्पण केलं पाहिजे. मग ह्यात काय मोठी गोष्ट आहे? आम्ही काय देतो सांगा? काय देऊ काय शकतो मी त्या भगवंताला? बापाला पोरं काय देणार आहे? भगवंताला आपण काय देणार आहे? हे सगळी इस्टेट बापाचीच आहे आपल्या.
भगवंताची आहे. आणि त्यांना आपण काय देणार आहे? एक गोष्ट देऊ शकतो. काय? प्रेम. त्यांचंच आहे, हा टाईम त्यांचाच, वेळ त्यांचाच, फक्त प्रेमाने द्यायचं भगवंतासाठी, अर्पण करायचं. तेरा तुझको अर्पण न लगे मेरा कुछ. अशा प्रकारे ह्या आत्म्याचं कर्तव्य आहे की अनासक्त व्हायचं. मग अनासक्त होण्याचा एक सोपा मार्ग सांगतो मी तुम्हाला आणि प्रवचन संपवतो. जास्तीत जास्त भगवंताच्या सेवेमध्ये व्यस्त राहावं, भक्तांबरोबर राहावं. मग ती अनासक्तीची भावना, आणि जी ऑलरेडी अनासक्त झालेली लोक आहेत, ज्यांनी संन्यास घेतला आहे संसारातनं, अशा लोकांशी मैत्री करा. कारण वान नाही पण कोणतरी लागेल, काहीतरी होईल, आपलं कल्याण होईल. म्हणून जगामध्ये सर्वात दुर्मिळ गोष्ट संतांचा संघ आहे. संत फार दुर्मिळ झालेले आहेत, रेअर स्पीसीज. संत दुर्मिळ गोष्ट आहे जगातली सगळ्यात. आणि म्हणून अनासक्त लोकांबरोबर राहिलं की आपल्याला वाटतं काय, आपण असंच व्हायला पाहिजे, असं वाटायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी भगवंतानी संत पाठवले या जगामध्ये, एक आदर्श प्रस्थापित करण्यासाठी. म्हणून संत संग देई सदा. पूर्ण विचार करून मागणं मागतात, आपल्यासारखं नाही. फार अभ्यास आहे याच्यावरती, फार मोठं विवेचन आहे. एका वाक्यात भरपूर काय आहे. आपल्याकडं काय, संत संग देई सदा, सरळ म्हणून जातो. पण ह्या सगळ्याचा परिपाक इथं आहे, संतांच्या संघानेच, साधूच्या संघानेच जाणीव होईल की नाही, चुकतोय कुठंतरी मी, मला सावरलं पाहिजे या संसारात आणि बाहेर निघलं पाहिजे मी. आणि मग हळूहळू हळूहळू आपण बाहेर येऊ. हे आसक्ती तोडण्यासाठी, जोडण्यासाठी नाही आहे मनुष्य जीवन. हळूहळू हळूहळू काय करायचं आहे? हां, मुलं आहेत ना, हां, मुलांना काय करायचं आहे? त्याचा कोटा आहे, जो काय दिलेला आहे, जे काय ते सांभाळायचं. बायको आहे, त्याचं जसं काम ते करते. तुमच्या वाट्याला काही शेती आलेली आहे तेवढी करा, पण त्याच्यामध्ये आसक्त होऊ नका. हा फार मोठा अभ्यास आहे, आपल्याला तोच शिकायचा आहे. करायचं, भगवंताच्या सेवेत लावायचं. समजलं का? जे काही करायचं भगवंताच्या सेवेत लावायचं, भगवंताच्या सेवेत लावायचं. तर अशा पद्धतीनं आपण देण्याची सवय लावतो. आणि अशा पद्धतीनं जर देत राहिला, एक माताजी होती, आपलं मंदिराचं काम चालू आहे तिकडे मौदमध्ये, तर आपण दान सगळ्यांकडनं गोळा करतो आहे. मग एक मौदची माताजी होती. त्या माताजीने म्हटलं, सगळे म्हणत होते, मग कोणी म्हणतंय, कोणी 50,000 देतो, कोणी 1,00,000 देतो म्हणत होतं. 1,00,000च्या पुढं कोण जाईल ना. मोठी मोठी लोक, करोडपती लोक, ज्यांच्याकडे 100 एकर जमीन आहे, 1,00,000पर्यंत बोलले. कोणी 1,00,000 देतो म्हणले, काय देतो म्हणले. ती माताजी कामाला जाते. ती माताजी दिवसाला काय कमवत असेल, 400-500 रुपये काय कमवत असेल, 300-400 रुपये. ती म्हणली, प्रभूजी मी 51,000 रुपये देणार म्हणले मंदिरासाठी. आणि त्यांची प्रभूजी येत नाहीत सत्संगला. मी म्हणलं, असं कसं काय तुम्ही बोलले? ते म्हणले, प्रभूजींचा काय संबंध आहे म्हटले. मी कामाला जाते म्हणले, मी देणार भगवंताच्या सेवेसाठी म्हटले. मी म्हणलं, तुम्ही कसं काय देणार? म्हणलं, महिन्याला थोडं थोडं देणार म्हणले, एकदम काय होणार नाही, 1 वर्षभर लागेल म्हणे. महिन्याला प्रत्येक आठवड्याला 1,000 म्हणलं तरी म्हणे माझे वर्षामध्ये 52 आठवडे असतात म्हणे. लगेच हिसाब लावला त्याने, होऊन जाईल म्हणे वर्ष 1.5 वर्षामध्ये. देण्यासाठी काय लागते हो? पैसा लागतो, मन लागतं, मन देण्यासाठी. कामाला जाणारी स्त्री 51,000 रुपये देते म्हणल्यानंतर, आणि पण ज्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे तो नाही देऊ शकत आहे ना. तो पूर्ण मंदिरी बांधून देऊ शकतो 4-5 कोटीचं, बरोबर आहे की नाही? त्याची तेवढी ताकद पण नाही. पण हा देण्याचा स्वभाव त्या आत्म्याचा नाही. आत्म्याचा स्वभाव घेण्याचा झाला आहे सगळा. आणि घेण्यामध्ये दुःख आहे, देण्यामध्ये सुख आहे. म्हणून देत राहायचं, देत राहायचं, देत राहायचं. कधी बालाजीला गेला तुम्ही? तिरुपती बालाजीला, बालाजीला टक्कल करतात, केस देतात भगवंताला, केस. त्याचे अनेक कारण आहेत, पण एक कारण असं आहे की सर्वात जास्त आसक्ती केसामध्ये आहे आजकाल, बरोबर आहे की नाही? टक्कल करा म्हणलं, उन्हाळा आला तर कोण करत नाही टक्कल, लाजते. शाळेला जायचं आहे म्हणते, तुम्ही टक्कल केलं, लग्न नाही म्हणते. ते लग्नात काय टाकल्यावर चिडवते तुम्हाला मी? मला ते केसामध्ये एवढी आसक्ती आहे की पाहुणे काय म्हणतील. आला की नाही प्रश्न? याचा अर्थ आपण आसक्त आहे. पूजाला, प्रतिष्ठा कुठंतरी आपल्याला खटकता येते, सूक्ष्म अंतर्मनाला. म्हणून ते बालाजीला गेले की टक्कलच करायचं प्रथा आहे. प्रभूजीने नाही, माताजी सुद्धा टाकले सगळ्या.
सगळे लेडीज लोक सुद्धा टक्कल करतात तिकडे आणि नॉर्मली करतात तिकडे. तर ते भगवंताला अर्पण ज्याच्यामध्ये जास्त जीव आहे. एक वेळ माणसाचा मोबाईल हरवला तर काय वाटणार नाही, पण टक्कल करून कार्यक्रमाला जायचं म्हटल्यानंतर अवघड आहे. जीव कशात जास्त आहे? टाकलात केसात, बरोबर आहे की नाही? लय अवघड प्रोग्राम आहे सगळा सूक्ष्म मनाचा. आणि त्यामुळे एक गोष्ट की देण्याचा नेहमी देण्याचा विचार करायचा, देण्याचा. आता पुरुषांचं ठीक आहे टक्कल केलं, स्त्रियांनी टक्कल केल्यानंतर कसं दिसतं सांगा बरं? स्त्रीचं सौंदर्यच केसामध्ये आहे ना. म्हणजे तिथं बघितले ना स्त्रिया वेगळ्या दिसतात ते टक्कलीच टक्कल केलेल्या स्त्रिया वेगळ्या दिसतात काहीतरी. पुरुषांचं ठीक आहे, पण स्त्रियांनी टक्कल केलं की वेगळं दिसतं. पण ते द्यायचं आहे देवाच्या नावाने. ते भगवंताला देण्याची सवय लावायची आहे, अनासक्त होण्याची सवय लावायची. या विषय वासनेपासून अनासक्त व्हायला हळूहळू सुरुवात केली पाहिजे. कोण काय म्हणेल याचा विचार आपण नाही करायला पाहिजे, कारण तुम्ही स्वतंत्र आहे, स्वतंत्र आत्मा आहे, तुमची भक्ती स्वतंत्र आहे, मनुष्य जीवन स्वतंत्र आहे. याचा कुणाशी आपल्या बायकोशी संबंध नाही आहे. त्यांचं स्टेशन आलं की ते उतरणार आहे, तुमचं स्टेशन आलं की तुम्ही उतरायचं आहे. दोघं मिळून हातात हात घालून तुमच्या दोघांचे कपडे एका बॅगेमध्ये असं नसते. प्रत्येक यात्रेला मी सांगत असतो, आमच्याकडे यात्रा निघते, ती मग म्हणतात की लगेच फोन, आम्ही दोघा बायका बरं का, आम्हाला एकच रूम द्या बरं का प्रभूजी. बरं रूम देतो म्हणतो, पण तुम्ही बॅग तरी वेगळी भरा. नवऱ्याची वेगळी बॅग भरा, पोराची वेगळी भरा आणि तुमची वेगळी भरा. ट्रेनिंग आहे अनासक्त होण्याचं. नाहीतर काय ते काय करतात माहिती आहे का, प्रभूजींचे कपडे माताजीच्या बॅगेमध्ये, आणि माताजीची बॅग येतं आणि बॅग धरायला माताजीच, प्रभूजी निवांत. असे बऱ्याच ठिकाणी मी ऑब्झर्व केलं आहे. तिने लेकरं बी तिनेच सांभाळायची, बॅग बी तिनंच घ्यायची, आणि प्रभूजी नुसतंच पळणार काय तर कीर्तन करतोय. याला काय अर्थ आहे? तर प्रभूजीची बॅग वेगळी, माताजीची बॅग वेगळी, प्रत्येकाने आपलं आपलं स्वतंत्र. आणि विशेष करून कमीत कमी 8 दिवस तरी तसा नियम आहे की आता तीर्थामध्ये गेल्यानंतर पुरुषांसाठी वेगळी राहण्याची व्यवस्था, स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था. पण असं केलं तर लोक यात्रेला येतच नाही. ती आधीच म्हणतात की आम्ही वी आर कपल, आम्हाला सेपरेट रूम मिळेल ना प्रभूजी. मग असं म्हणल्यामुळं ते तुम्ही चला बाबा असू द्या, काय एकत्र राहा पण तीर्थयात्रा करा. समजलं का? ते फार अवघड आहे अनासक्त होणं. आणि जगन्नाथपूरला आम्ही गेलो होतो, आणि एक माताजी फार भावनिक आहे, आणि प्रभूजी एकदम असे ढिले होते. तर ते प्रभूजी हरवलेच जगन्नाथपुरी, प्रभूजी हरवले. रस्ता ओलांडताना नुसतं त्या रस्त्या कलीकडे तिकडे होते, इकडे येताना एकटी झाली आणि परत हुडकायला प्रभूजी आमचे कुठे गेले बघावं. आम्ही सगळं बघतोय, फोन नाही काय नाही त्यांच्याकडे, काय नाही. फोन माताजीकडे आणि प्रभूजी तिकडे रस्त्या पलीकडे. मग काय करायचं? मग ते रस्ता मोठा तिकडे जगन्नाथपुरीमध्ये, आणि एवढा मोठा रस्ता काही दिसेच ना, काय कुठे आहेत काय, भरपूर शोधलं. फार प्रयत्न केल्यानंतर ते आमचे प्रभूजी पलीकडे गेले, ते माताजी पलीकडे गेली, त्यांना शोधून आणलो. जसं शोधून आणलं, झाड आणि धूर संकटच ते प्रभूजीच्या माताजीवरती. तुला पळाय कोणी सांगितलं होतं? हाताला धर म्हणलं होतं तुला माझ्या. त्यांचे प्रभू थोडे हळूहळू चालत होते, पण माताजी आपल्या कीर्तनाबरोबर आमच्याबरोबर फास्ट आली पुढं. मला धर म्हणलं होतं तुला माझ्या हाताला. इतकं भांडण केलं. तर सांगण्याचा उद्देश की हे हात सोडायचा आहे. हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं, असलं प्रोग्राम नाही. हे सोडायचं आहे, जास्त धरायचं नाही. हे आसक्ती आहे, ह्यातून सोडायचं आहे. हे गाठ सोडायची आहे, गाठ जाम बसली नाही पाहिजे. हे गाठ सोडली तर ते होईल ना, काय तर पुढं मार्ग निघेल ना. तुम्ही कोणाला तरी पकडलंय मागं, भगवंतानी वरनं हात दिलाय, चल बाळा वैकुंठाला, विमान आलंय न्यायला, आणि तुम्ही म्हणताय नाही माझी म्हैस गाभण आहे. तर म्हशीचं बाळात पण करून तू येणार? समजलं तुम्हाला? म्हैस कोण आहे ते बी कळालं असेल.
तर समजतंय तुम्हाला की तुम्ही भगवंत आलेत वरनं हात द्यायला लागले आणि तुम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या हाताला धरले आणि म्हणतात ठरले, त्याला काय अर्थ आहे? तुम्हाला कोणीतरी हात दिलाय भगवंताने, त्यांचा हात पकडा भगवंताचा. भगवंताचा हात पकडायचा तर हे सोडायला लागेल ना, इकडला हात सोडावा लागेल ना. तसं कसं होईल? तुम्हाला काय 4 हात आहेत का? आणि 4 असून तरी काय उपयोग आहे? 2 इकडं वडले 2 इकडं वडले, काय होणार? सगळं सोडावंच लागेल तुम्हाला, त्याशिवाय भगवंताचा स्वीकार नाही करू शकत. भगवंत तुमचा स्वीकार नाही करू शकत. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? का वर्ण चाललंय तुमच्या? काय करायचंय? सोडायला शिकायचं आहे, सोडायला शिकायचं, सगळ्या गोष्टी सोडायच्या. आमचा इतोच प्रयत्न असतो. केस सोडले, कपडे सोडले, हळूहळू सगळं सोडून टाकायचं. आसक्ती, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आसक्त माणूस होतो. आणि जोपर्यंत आसक्ती आहे संसाराची, आसक्ती राहणारच आहे. जो ध्यानपूर्वक नामस्मरण करणार, एका जाग्याला बसून भगवंताकडे प्रार्थना करणार, भगवंत मला वाचवा, गटगळ्या खातोय मी या संसारामध्ये, हे एक प्रार्थना आहे. नामस्मरण म्हणजे काय? प्रार्थना आहे. सेव मी, सेव मी, मला वाचवा, मला वाचवा, या संसारातून वाचवा, अशी प्रार्थना आहे नामस्मरण म्हणजे. रडत रडत जप केला पाहिजे. डोळ्यातनं अश्रू, नयनम गलदश्रुधारया वदनम गदगदहृदया गिरा. हे कृष्ण, हे करुणा सिंधू, हे राधाराणी, मला वाचवा, हे विठ्ठला मला वाचवा, या संसारामध्ये माझं पतन झालेलं आहे, अनादी काळापासून मी गटांगळ्या खातो या भवसागरामध्ये, कृपया मला इथून उचला, माझा उद्धार करा, वैकुंठामध्ये मला घेऊन चला. अशी प्रार्थना करणं म्हणजे नामस्मरण आहे. आणि असं नामस्मरण केलं, आपण आपल्या भगवंताचं नाव घेतलं, ते भगवंत एवढे कृपाळू आणि दयाळू आहेत की ते मग आपल्यासाठी धावून यायला तयारच आहेत. भगवंत असे रेडीच आहेत. कधी एकदा तुम्ही नाव घेताय प्रेमाने आणि मी माझ्या मुलाला घ्यायला जातोय, असं त्या भगवंतालाही होतं आहे. म्हणून तिकडून भगवंत तयार आहेत, खालून आपण तयार राहायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. आणि मग एक दिवस येईल, तुकाराम महाराजांना असं विमान आलं वैकुंठावरून, तसं आपल्यासाठी विमान यायला हवं. आणि त्या विमानामध्ये मग वाजत गाजत जाऊ देवाच्या गावा. तर त्या देवाच्या गावाला जायचं, भगवंताच्याच गावाला जायचं किंवा आपल्याच गावाला जायचं. आणि मग तिकडे काय? आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. हे वाक्य तिकडचं आहे, या जगातलं नाही. हरे कृष्ण.